मी प्रसाद प्रकाश कळसे प्रभाग क्रमांक 2 मधून आपल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी उभा आहे आणि नगराध्यक्षपदासाठी आमच्या नेते प्रणिताताई भालके ह्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। या अगोदर प्रभागामध्ये लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून किंवा ह्याच्या अगोदर जी कामं केलेली आहेत की बाबा जेणेकरून भुयाचा मारुती समोरचा रस्ता करणे असू द्या, भोसले चौक ते कैकाडी महाराजांचा रस्ता करणे असू द्या, दत्त मंदिराचं तिथे सभामंडप बांधण्याचं काम असू द्या, सप्ताळगोळी ते पाण्याची टाकी मंजूर करून काम, अशी काही कोणतंही पद नसताना आणि कोणताही राजकीय वारसा नसताना हे अगोदर मी जनतेत ती कामं केलेली आहे। माझी उमेदवारी ही मी स्वतःनं हे करता ही सर्वसामान्य माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी माझी उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे आणि आज त्यांच्यासाठीच काम करण्यासाठी मी आज ह्या निवडणुकीमध्ये उभा आहे। यापुढे प्रभागातील कामे माननीय आपले जे हे आहेत लोकप्रतिनिधी आहेत आणि नगराध्यक्ष असतील यांच्या माध्यमातून प्रभागातील प्रत्येक रस्ता काँक्रिटीकरण करणे हा माझा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे। काही ठिकाणी ड्रेनेजचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहेत प्रभागामध्ये, ते पाण्याचे प्रश्न आणि ड्रेनेज पाईपलाईन, कारण हे जे आमचा प्रभाग क्रमांक 2 जे आहे तो जुनं पंढरपूर म्हणून ओळखलं जातं आणि इथं केलेली ड्रेनेज लाईन आणि पाईपलाईन ही खूप वर्षापूर्वीची आहे। त्यामुळे काय भागात मैला मिश्रित पाणी येतं, आमच्या भागात मटण मार्केटचा काय भाग आहे त्या मटण मार्केटच्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे। तिथं हे इलेक्शन झाल्यावर महिन्याभरातच पाण्याची टाकी आणि बोरचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे आणि ते काम पण पूर्ण। माझं विजन असं आहे की प्रभागातील प्रत्येक रस्ता किंवा प्रत्येक बोळ असू दे किंवा एक लहान बोळ आहेत आमच्या भागामध्ये, तर प्रत्येक भागामध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचा मी 100% हा माझा पहिला संकल्प असेल आणि तो लवकरच पूर्ण करणार आहे। त्यानंतर प्रभाग महिलांसाठी काय करणार तुम्ही? महिलांसाठी आज कार्यक्रम वगैरे घेतले आहेत की बाबा महिलांना एक स्टेज डेअरिंग यावं ह्यासाठी कार्यक्रम घेतले आहेत, पण ह्यापुढे महिलांच्या जो उद्योगधंदा आहे म्हणजे जे संदर्भात काय कराल महिलांचं? आता आमच्या परिसरामध्ये कॉटेज हॉस्पिटल आहे, त्या माध्यमातून आम्ही बऱ्याच महिलांची नेत्रचे ऑपरेशन असतील किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन हे बऱ्या पद्धतीने केलेले आहेत। मी कोरोना काळात रक्तदान शिबिर घेऊन तुमच्या वर्गात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला आहे काय वाटतं? 100%, कारण आज महिला वर्ग जो आहे की बऱ्यापैकी महिला वर्गांना उद्योगधंद्याचे काही सोर्स असतील ते ह्याच्या अगोदर उपलब्ध करून दिलेले आहेत। बचत गटाच्या माध्यमातून ह्याच्यानंतरही मी महिला वर्गांना उद्योग व्यवसायासाठी सक्षमीकरण, महिलांचं सक्षमीकरण करणे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे। त्यामुळे महिला वर्गांचा मला भरपूर पाठिंबा आहे।